अगदी त्याची चव राहील असा चहा या ठिकाणी आपण उपभोगला आणि तो चहा स्वतः ज्यांच्या नावानं ही स्पर्धा ऑर्गनाईज केलेली आहे, ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सौ पद्माताई यांच्याच माध्यमातून तो चहा बनवण्यात आला होता आणि सगळ्यांनीच मी तर म्हणेन त्या चहाचा स्वाद या ठिकाणी घेतलेला आहे। खूप चांगली चहा आपण या स्पर्धेमध्ये पाहिली, त्यांनाही आपण विशेष धन्यवाद दिले पाहिजेत। पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमधील हा सामना या ठिकाणी आपण बघतोय। ई गटातून दुसऱ्या फेरीचा पहिला सामना एका बाजूला असेल अमर क्रीडा मंडळ कासप रजनीकांत माली या टीमचे आधारस्तंभ आणि दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल जय हनुमान वाणिवले। एक चांगली लढत प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना या ठिकाणी आपण बघतोय की गुलसुंदे ग्रामपंचायत विद्यमान सदस्य सन्माननीय सतीशदादा साठे हे सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय करतात। त्यांचंही आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय आणि त्यांना आमची विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं, आपलंही सहर्ष असं स्वागत असेल। यस अनिल वालखिले यांना विनंती असेल की प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे। यस ओल्ड डॉंकी सर। सन्माननीय सतीशदादा साठे यांना आम्ही विनंती करीत आहोत की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं। गुलसुंदे ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आपलंही सहर्ष स्वागत। चला मॅच सुरू करायची आहे। चार षटकांचा हा सामना असेल। मेन अंपायर अविनाश पारंगे सर, स्क्वेअर लेग पंच नरेश म्हात्रे सर यांना आपण बघू शकाल पंचांच्या भूमिकेत। तिसरे पंच अरुणजी पारंगे सर यांची भूमिका महत्त्वाची राहिली। चेंडू मैदानावरती ने आण करण्याचं काम करतायत गजाबाई, त्यांनाही आपण विशेषतः धन्यवाद दिले पाहिजेत। ते सुद्धा या स्पर्धेचं खास आकर्षण। सलामीची जोडी मैदानावरती आपण बघतोय। स्ट्रायकर एंडला असेल तो फलंदाज जयेश थोरवे स्ट्रायकर एंडला आणि त्याच्या जोडीला नॉन स्ट्रायकर एंडला आपण बघतोय तो वैभव थोरवे। आदित्य गाताडे आलाय गोलंदाजीला। 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जात आहे। साथी गुणलेखक सुदर्शन पाटील सर यांचं प्रदर्शन आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये बघणार आहोत। नेहमीच त्यांची मी तर म्हणेन कामगिरी चांगली राहिले कैरे गावाच्या स्पर्धेमध्ये आणि इथे मात्र त्यांना सुद्धा संधी मिळते, त्यांचाही आपण विशेष त्यांनाही शुभेच्छा दिल्या पाहिजे। तिथे बॅटची एज, चेंडू निघाला बॅकवर्ड क्षेत्राकडे, डीप थर्डमॅनच्या दिशेने येतोय हा चौकार। 4 धावा आणि या 4 धावांच्या बरोबरीने स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं जयेश थोरवे या ठिकाणी खुलं करतोय। 4 धावा लागतायत त्या धावफलकावरती, 4 धावा धावफलकावरती। 9961 सगळ्यांनाच या स्पर्धेची आतुरता होती आणि अखेर यश मालकर यांनी सांगितलं की ही आतुरता आता संपलेली आहे, कारण आजपासून या स्पर्धेला प्रारंभ झाला। जसजशी स्पर्धा पुढे जाईल ना तसतसे या स्पर्धेमध्ये अगदी रोमांचकता येताना पाहायला मिळेल। नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन होताना आपण बघणार आहोत। आदित्य गाताडे गोलंदाजी मार्कवरती, बॅटची इनर एज, शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक उमेश त्या ठिकाणी होते, त्यांनी या चेंडूला स्टॉप केलंय। कोणतीच धाव या ठिकाणी मिळत नाहीये। निर्धाव चेंडूच्या बरोबरीने धावफलक सिरावेल बिनबाद 4 या धावसंख्येवरती। पॉवर प्लेचं हे षटक दोनच क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आपण बघतोय, एक असेल वायडिश लॉंग ऑनला, दुसरा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझन मध्ये पाहायला मिळतोय। बाकी सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आणि गोलंदाजी करतोय तो आदित्य गाताडे। खूप चांगला स्ट्रोक, बॅकफुटला आले, जागा बनवली कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून, डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा पार येतोय। खणखणीत हा चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये बिनबाद 8 धावा धावफलकावरती लागतायत। ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये अगदी
मन वेधून घेतात आणि या ट्रॉफीसाठीचाच हा रणसंग्राम येत्या 4 रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या ट्रॉफीज या स्पर्धेच्या अहमियत सांगून जातात. ही स्पर्धा किती मोठी आहे. विशेषतः कधी कधी आपण बघतो की रोख रक्कम जास्त असते, पण ट्रॉफीज अगदी मी तर म्हणेन त्या ठिकाणी अगदी मी तर म्हणेन लहान पाहायला मिळतात. पण इथे 1 लाख रुपयाची ही स्पर्धा आणि या ट्रॉफीज खऱ्या अर्थानं आपण बघतोय पैशापेक्षा ट्रॉफीज प्रत्येक खेळाडूला योगदान देण्यास या ठिकाणी भाग पाडतायत. खोलवर पद्धतीचा चेंडू सरळ बॅटना फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. लॉंग ऑफ रिजन मध्ये या चेंडूला अडवलं जाईल. 1 धाव या ठिकाणी मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 9 धावा लागतायत त्या धावफलकावरती. 9 धावा धावफलकावरती वाणिवली संघ कर्जतच्या नाईट स्पर्धेत प्रथम क्रमांक या टीमनं पटकावला होता आणि त्यांना आता आव्हान असेल ते कासप टीमचं. ब्लाइंड स्ट्रोक होता. अंदाधुंदी फटका खेचण्याचा प्रयत्न, कारण चेंडूवरची नजर लवकर हटली होती. चेंडू पासून फलंदाज भरपूर प्रमाणात दूर होते आणि त्या कारणास्तव संपर्कच झाला नाही. चेंडू सरळ विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सावध सुरुवात पाहायला मिळते. टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना जय हनुमान वानिवली टीमची बिनबाद 9 धावा धावफलकावरती. एकविरा डीजे खरं तर त्यांच्यावरती आता बंदी आहे, कारण 12वीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत आणि आपण बघतोय की आयोजकांकडून हा निर्णय घेण्यात आला की कोणालाही आपल्या स्पर्धेचा त्रास व्हायला नको. दुर्वांकूर या ठिकाणी आहेत, त्यांनाही आम्ही शुभेच्छा देतो. पण ते सांगतायत आज आम्ही रात्रीचा अभ्यास करण्यापेक्षा पूर्ण दिवसभर उद्या अभ्यास करू आणि ते सुद्धा या स्पर्धेमध्ये आलेत. त्यांचंही आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होईल आणि गोलंदाजीसाठी येतोय तो संकेत बावलेकर. कॉमेंट्री बॉक्समध्ये आज महागुरु संत चौधरी सर, त्याचबरोबरीने अभिषेक पाटील सर यांचा आवाज आपण ऐकलात. यश मालकर, त्याचबरोबरीने पॅडी पवार सर, प्रथमेश मोरे यांचाही आवाज आपण या ठिकाणी ऐकतोय. मी स्वतः अंकित मालुसरे. आम्हाला या स्पर्धेचा घटक बनण्याची जी संधी दिली त्यासाठी विशेषतः आम्ही संपूर्ण कैरेकरांचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. अगदी लाईव्ह लॉट सेरेमनी कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पार पडला आणि त्यावेळेलाच आपण या स्पर्धेचे काही नियम सूचित केले, संघांपर्यंत पोहोचवले आणि त्यापैकी एक महत्त्वाचा नियम, बाईकसाठी जे गुण असतील सुरुवातीच्या 3 मॅचेसमध्येच त्या गुणांची मोजमापणी होईल. हा सुद्धा महत्त्वाचा नियम आपण बघतोय. दुसरं षटक, पहिला चेंडू बॅटची टॉप एज, चेंडू निघाला बॅकवर्ड क्षेत्राकडे, आउटफील्ड फास्ट, हे चेंडू थांबत नाहीये. शॉर्ट थर्डमॅनला क्लिअर केल्यानंतर डीप थर्डमॅन सीमा पार येतोय. या इनिंग मधील हा 3रा चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 13. 13 धावा धावफलकावरती. सुसज्ज असं आयोजन, नीटनेटकं असं मैदान. संतोष चौधरी सर यांनी सांगितलं की या मोसमात पहिल्यांदाच या मैदानावरती क्रिकेटची स्पर्धा घडते आणि हा मी तर म्हणेन बहुमान म्हणण्यापेक्षा कैरेकर इतक्या दूरवरून इथपर्यंत दाखल झाले, मैदानाची डागडुजी केली आणि तदनंतर ही स्पर्धा घडवली. सोपं काम नाही आहे, कारण वडगाव विभागात जर आपण गेलात तर जवळजवळ 18 ते 20 गावं अशी आहेत की त्यांना मैदानच नाही आहे. पण आम्हाला आयोजन करायचंच आहे, हा अट्टास होता. कैरे संघ जर विविध स्पर्धेमध्ये खेळतो तर कैरे संघ आयोजन का करू शकत नाहीत, या गोष्टीचा विचार करून आपण बघतोय की नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे ऑर्गनाईज करण्यात आलेली ही स्पर्धा. आणि विशेषतः आपण अविनाश दादा आणि सुरेश दादा यांना मनापासून आभार दिले पाहिजेत की प्रत्येक खेळाडूच्या कलेला कशी मी तर म्हणेन दाद देता येईल, त्यासाठी त्यांचा 88 ते दुहेरी धाव प्रयत्न झाला होता आणि या दुहेरीचा प्रयत्न सफल होतोय. या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 15. 15 धावा आहेत धावफलकावरती. या अगोदर वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीग आपण पाहिली, त्यामध्ये सुद्धा मी तर म्हणेन एका खेळाडूचं स्वप्न पूर्ण झालं ज्यानं बाईक पटकावली. तदनंतर आपण याच मैदानावरती प्रकाश ज्योतातील स्पर्धा गतवर्षी पाहिली आणि त्याच जोशानं या मोसमात सुद्धा ही स्पर्धा पाहायला मिळते. पण इथे हा फटका, हा ट्रॅकर आणि त्यावरती पुलचा फटका सक्सेसफुल येतोय. हा षटकार प्रत्येक षटकाराला सचिन थोरवे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. इथे हा षटकार लगावला आणि या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होते 21 धावा आहेत धावफलकावरती. साईराज एंटरप्राइजेसच्या माध्यमातून
या ठिकाणी बाईक आम्हाला देण्यात आलेले आहे. त्याचे पुरस्कर्ते अनिल शेठ चव्हाण त्यांनाही आपण आभार व्यक्त केले पाहिजेत. नंदू शेठ जांभूळकर उद्योजक वडगाव यांच्या माध्यमातून या ठिकाणी सायकल स्पोर्ट्स सायकल आम्हाला देण्यात आलेले आहेत. इथे स्वीपचा हा फटका जागा बनवली, चेंडूला दिशा देत चेंडूला पाठवलंय ते स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून लॉंग लेगच्या दिशेनं. षटकारानंतर येतोय हा चौकार. फेवरेट झोन आहे बॅट्समन जयेश थोरवेचा आणि आपल्या फेवरेट झोनमध्ये बॅटिंग करताना खरं तर लाईन आणि लेंथ खराब आहे आणि त्या कारणास्तव इथे धावा बहाल केल्या जात आहेत. त्या वानिवली टीमला चौकार येतोय. चौकाराच्या बरोबरीने धावा संख्या होतीये ती 25. कराडे खुर्द ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मुकेश दादा पाटील, त्याचबरोबरीने माजी सदस्य रजनीकांत माळे आणि कौस्तुभ माळी यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलंही सहर्ष असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता बदलण्यात आलेली आहे. गोलंदाजी मार्कवरती संकेत बावलेकर या गोलंदाजाला आपण बघतोय. मागडे षटक रडार मध्ये होता, समोरच्या दिशेने हा फटका खेचलाय. प्रॉपर टायमिंग होतं या फटक्यामध्ये. मनगटी ताकद आजमावत लगावला जातोय लॉंग ऑनच्या वरतून उत्तुंग षटकार. 6 धावांच्या बरोबरीने धावा संख्या होतीये 31. खूप चांगली बॅटिंग सलामीची जोडी या ठिकाणी साकारत असताना आता जम बसलाय जयेश थोरवेचा. सुरुवातीला त्यानं भरपूर वेळ या खेळपट्टीवरती दिला आणि तदनंतर आपल्या बॅटिंगचे जोहर दाखवण्यास त्यानं आता सुरुवात केलेली आहे. खरं तर खूप चांगली इनिंग त्यानं फेस केले. वैयक्तिक 10 चेंडू त्यानं फेस केलेत आणि 31 या धावसंख्येवरती तो खेळ करतोय. इथे गती परिवर्तन, धीम्या गतीने हा चेंडू टाकला होता. चेंडू विसावला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये बिनबाद 31. 15.50 ची सरासरी आपण या ठिकाणी बघतोय. 31 वरती धाव फलक पाहायला मिळतं. पहिलं षटक टाकलं आदित्य गाताडे या गोलंदाजानं. केवळ 9 धावा त्यानं खर्च केल्या. असं वाटलं होतं की सावध सुरुवात, पण सुरुवातीला विकेट राखण्यावरती भर दिला आणि तदनंतर दुसऱ्या षटकात लगेचच आक्रमणाला सुरुवात केली ती संकेत बावलेकरच्या गोलंदाजीवरती. 22 धावा त्या षटकात कुठल्या गेल्या आणि धावफलक पोहोचलंय बिनबाद 31 या धावसंख्येवरती. यानंतरचा सामना असेल RSK एंटरप्राइजेस गावदेवी वयाल आणि त्यांच्या विरोधात असेल गावदेवी तळेगाव. दोनही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो की आपण टॉससाठी यायचंय. गावदेवी तळेगाव आणि RSK एंटरप्राइजेस वयाल डी गटातून दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल. मी दोनही कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यावं. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 31 धावा आहेत त्या धावफलकावरती. कैरे संघ या मोसमात चांगल्या बहरात आहे. अगदी सागर पाटीलचा फॉर्म चिंतेचा विषय होता, तो सुद्धा आपल्या फॉर्ममध्ये परतला आणि तो जसा फॉर्ममध्ये आला ना, अतुल पाटीलला अगदी मागे करत आमची बॅटिंग लाईनअप खोलवर आहे हे दाखवलं कैरेकरांनी आणि चांगली बॅटिंग चे जोहर दाखवत विकी पाटीलने एक बाईक सुद्धा पटकावली. ही अभिमानास्पद गोष्ट आहे. या ठिकाणी गुलसुंदे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सतीशदादा साठे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना आम्ही विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. विकेटची नितांत गरज होती आणि ती विकेट प्राप्त केली जाते. अखेर ब्रेक थ्रू या ठिकाणी हवा होता तो दिला जातोय आतिश कोंडिलकर या गोलंदाजाकडून. सतीशदादा साठे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत या ठिकाणी करतोय. गुलसुंदे संघ आज खरं तर परास्त व्हावं लागलं. चांगल्या धावा त्यांनी उभारल्या होत्या, पण तरी सुद्धा सतीशदादा साठे घरी गेले नाहीत कारण ही स्पर्धा फार मोठी आहे हे त्यांना ठाऊक आहे आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. खरं तर सुरेशदादा यांच्यावरती असलेलं हे प्रेम HDB ट्रॉफी 9961च्या माध्यमातून आम्ही तुमचंही सतीशदादा स्वागत करतोय. 1/31 अशी स्थिती आहे. धावा रोखायच्या असतील तर तुम्हाला विकेट शिवाय पर्याय नसतो, कारण धावा जमवण्यासाठी भरपूर तंत्र वापरले जातात. सिंगल, डबल, स्ट्राईक, रोटेशन, खराब चेंडूवरती चौकार, षटकार, बाईज, लेग बाईजच्या साहाय्याने धावा होतात, पण विकेट जर का तुम्ही प्राप्त केल्या तरच धावा रोखता येतात. हे विकेट जमवल्यानंतर, विकेट प्राप्त केल्यानंतर धावा रोखण्याचं एकमेव तंत्र.
अप ड्राईव्ह कमालीचा स्ट्रोक हे पण क्षेत्ररक्षक सजवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. प्रसाद त्या ठिकाणी होता, त्याने या चेंडूला स्टॉप केलं. एकच धाव मिळेल. शरद बॅटिंगसाठी आला. एक धाव आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होते 32. 45च्या आतमध्ये जर का रोखलं कासप टीमनं तर या धावांचा पाठलाग शक्य असेल, कारण त्यांच्याकडे चांगली बॅटिंग ऑर्डर आहे आणि इथे गोलंदाज तसा प्रयत्न करतील. पण चांगल्या सुरुवातीनंतर 45+ होण्याची स्वप्न बघतोय तो जय हनुमान वानिवली. नुकताच कर्जतची नाईट स्पर्धा या टीमनं जिंकलेली आहे. आत्मविश्वास अगदी दुगना झालाय आणि इथे पहिली मॅच जिंकत चांगल्या स्थितीमध्ये सध्या तरी स्वतःला बघतोय तो जय हनुमान वानिवली. 1/32 अशी स्थिती निर्माण झाली आहे ती धाव फलकावरती. चांगल्या संख्येने प्रेक्षक आपण बघतोय. सुरुवातीपासून प्रचंड प्रेक्षकांचा मी तर म्हणेन प्रतिसाद या स्पर्धेला मिळालाय. ऑन साइडला स्ट्रोक स्वीट साऊंड आपण ऐकतोय. बॅटवरती कनेक्शन झाल्यानंतरच त्यावरती मोहर लागली होती ती षटकाराची आणि या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होती ती 38. 38 धावा धावफलकावरती. डीजे वरती खरं तर निर्बंध आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की षटकार चौकार आल्यानंतर कॉमेंटेटरला सुद्धा थांबण्याची सवय लागली. इथे आता थांबून जमणार नाहीये, कारण बॅट्समन थांबत नाही. धावा येत आहेत बॅटिंग करणाऱ्या वानिवली टीमसाठी. 1/38 अशी स्थिती आहे. आतिश कोंडिलकर अजून एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मात्र झेल ड्रॉप होतोय. इथे संधी दवडली क्षेत्ररक्षकानं. 2 धावा या ठिकाणी मिळतील. जयेश थोरवेचा झेल या ठिकाणी ड्रॉप केला जातोय. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 40 धावा धावफलकावरती. सुदर्शन पाटील सर मॅन फ्रॉम तारा. खरं तर तारागावाडी टेनिस क्रिकेट बरंच काही मी तर म्हणेन नातं अगदी घट्ट आहे टेनिस क्रिकेटशी, कारण रोशन पाटील सर मराठी भाषेचे एक जबरदस्त समालोचक, ते सुद्धा तारागावचे. हिंदीचे समालोचक अमित पाटील ते सुद्धा तारागावचे. त्याचबरोबरीने पंच हिरामन भोसले सर ते सुद्धा तारागावचे आणि गुणलेखक मी तर म्हणेन सुदर्शन पाटील सर हे सुद्धा तारागावचे. स्वस्तिक म्हात्रे सारखा एक आयकॉन खेळाडू हा सुद्धा तारागावचाच. याचा अर्थ की तारा गाव आणि टेनिस क्रिकेटचं नातं अगदी भिन्न आहे, अगदी घट्ट आहे. इथे मात्र सुदर्शन यांचं प्रदर्शन खूप चांगलं पाहायला मिळते. ते सांगतायत की धावसंख्या झाली आहे 41 धावा धावफलकावरती. गोलंदाजी करतो आतिश कोंडिलकर. कासप टीमनं टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस पडल्यानंतर चेंडूला बाहेरच्या दिशेनं वळवलं. चेंडू सरळ विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि धावसंख्या आहे 1/41. मैदानावरती असेल पाणी. एक बाद 41 अशी स्थिती. आदरणीय सुरेशदादा पाटील त्याचबरोबरीने आदरणीय अविनाशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली प्रकाश झोतातील भव्य दिव्य अशी ही स्पर्धा, आणि मी खऱ्या अर्थानं पुनश्च या संपूर्ण कैरेकरांना मनापासून आभार व्यक्त करतो की आपण मला या स्पर्धेचा घटक बनवलं, त्यासाठी विशेषतः आभार. पहिली रात्र आहे. या पहिल्या रात्रीतील खरं तर सुरू असलेला सामना. यानंतरचा सामना असेल RSK एंटरप्राइजेस गावदेवी वयाळ आणि त्यांच्या विरोधात गावदेवी तळेगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो की आपण टॉस साठी यायचंय. तळेगाव आणि वयाल दोनही टीमचे कर्णधार आपणास मी सूचित करतो की आपण टॉस साठी यावं. गेली कित्येक दिवस ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजकांची प्रचंड मेहनत. सिद्धू पाटील यांचा ग्रुप, रोहित पाटील यांचा ग्रुप, खरं तर हा ग्रुप एकच आहे, पण या सगळ्यांची एकी, आणि आपण सातत्यानं सांगत आलोय की
जे गाव करील ते एकटा राव काय करील. आणि नेहमीच आपण बघतोय की सुरेश दादा, अविनाश दादा यांनी सुद्धा अगदी सर्वप्रथम गावाला प्राधान्य दिलं. आणि फक्त कैरे गावच नाही तर वडगाव असेल, वाशिवले असेल, तलवले असेल, तिकडे लोहोप असेल, या सगळ्यांना एकत्रित घेऊन नेहमीच ते एक चांगला कार्यक्रम करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामधील फक्त क्रिकेटच नव्हे, क्रीडा क्षेत्रच नव्हे तर सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, अशा विविध कार्यक्रमामध्ये मी तर म्हणेन त्यांची एकी आपल्याला पाहायला मिळते. आणि या एकीचं बळ म्हणून तर आपण बघतोय की ही खूप चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. पहिली रात्र आहे या ठिकाणी आणि पहिल्या रात्रीतील सुरू असलेला ई गटातून दुसऱ्या फेरीचा हा पहिला सामना. जय हनुमान वानिवली पहिल्यांदा टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करतोय. शेवटचा षटक ऑन साइडला फटका, भरपूर काळ हवेमध्ये. आदित्य गाताडे झेल ड्रॉप भरपूर कॅचेस आजच्या रात्रीमध्ये ड्रॉप होताना आपण बघतोय. सातत्यानं आपण सांगतो की कॅचेस विन द मॅचेस, पण इथे पहिलं सत्र सुरू आहे. दुसरं जीवनदान या सत्रामध्ये मिळतं बॅट्समन जयेश थोरवे या फलंदाजाला. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. धावसंख्या होती 43. कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जातं? 1999चा वर्ल्ड कप हर्षल गिब्स यांनी स्टीव्ह वॉचा झेल सोडला होता. तदनंतर दक्षिण आफ्रिका संघाला कधीच विश्वचषक जिंकता आलेला नाहीये. आणि इथे वैयक्तिक 48 या धावसंख्येवरती खेळ करतोय तो जयेश थोरवे. सचिन थोरवे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि त्याची काउंटिंग मॅच संपल्यानंतर आपण करणार आहोतच. आणि तशी अनाउन्समेंट आपण केलेली आहे या अगोदर. किती षटकार लगावले त्याची काउंटिंग नंतर होईल. टॉससाठी या इथे षटकार आलाय आणि या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होते 49. येईल का या स्पर्धेतील पहिल्या रात्रीमधील पहिला अर्धशतक? थांबवलाय. निर्धाव चेंडू येतोय. 3 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. धावफलक स्थिरावेल 49 या धावसंख्येवरती. शेवटचे 3 चेंडू या सत्रातील बाकी असतील. वैयक्तिक 48 या धावसंख्येवरती खेळ करतोय तो जयेश थोरवे हा फलंदाज. 17 चेंडू त्यानं फेस केलेत. 48 वरती तो खेळ करतोय. 2 चेंडू फेस केल्यानंतर वैयक्तिक 1 धाव जमवून नॉन स्ट्रायकर एंडवरती उभा आहे शरद मुसले. गोलंदाज प्रसाद बॅकफुटला आले, जागा बनवली. ऑन साइडला हा अर्धशतक साजरा करणारा षटकार जयेश थोरवे ठोकतोय. एचडीबी ट्रॉफी 9961 या स्पर्धेतील पहिल्या रात्रीमध्येच पहिला अर्धशतक. खूप चांगली इनिंग या खेळाडूने पेश केली असं वाटलं होतं. कासप टीमकडे गोलंदाज चांगले आहेत. अगदी बॅकवर्ड क्षेत्रात खेळण्यात माहीर असणारा हा फलंदाज त्याला रोखलं जाईल. पण चेंडूची लाईन आणि लेंथच खराब आहे. सुरुवातीपासून लेग स्टिक, मिडल स्टिक वरती चेंडू टाकले जातात आणि सफल ठरतोय तो जयेश थोरवे. इथे संधी दवडली. 1 धाव या ठिकाणी बाईच्या साह्याने मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये अब तक 56. सिद्धेश पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज जयेश थोरवे याच्या अर्धशतकासाठी दिलं जाईल. धावसंख्या आहे अद्यापर्यंत 56. अर्धशतक झालं आम्हालाही मोह आवरला नाही, आमचाही आवाज वाढला. पण आपल्यावरती बंधनं आहेत कारण 12वीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टींचं भान ठेवून आपल्याला या ठिकाणी स्पर्धा पुढे न्यायची आहे. आणि या सगळ्या गोष्टींवरती कटाक्ष टाकला जातो याचा अर्थ आयोजक किती दक्ष आहेत याची मी तर म्हणेन पोचपावती आपल्याला मिळते. विशेषतः आयोजकांचा आपण धन्यवाद दिले पाहिजेत. नेटकं सुसज्ज असं आयोजन. सिद्धू पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. ते बॅट्समन अर्धशतक साजरं करणारा जयेश थोरवे या फलंदाजाला. भरपूर धावा खर्च केल्या. कासप टीमनं असं वाटलं होतं की चांगली कामगिरी होईल, टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय, पण तसं घडलं नाही. सगळे फासे उलटे पडले आणि बॅटिंग चांगली राहिली वानिवली टीमची. ऑन साइडला शरद मुसलेने अखेर शेवट गोड करणारा हा षटकार ठोकलेला आहे आणि या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या झालेली आहे ती 62. 1 विकेटच्या मोबदल्यात पहिली इनिंग समाप्त होते.
इथे येणारे 24 चेंडू 63चा पाठलाग करावा लागेल. वानिवली टीम लगेच मैदानावरती उतरा. लगेच, आता जास्त वेळ घेऊ नका. सगळ्यांना याच सूचना असतील. तुम्ही खेळाडूंची वाट बघू नका, लगेच मैदानावरती उतरा. कारण वेळ फार महत्त्वाचे. 10 मॅचेस आपल्याला संपन्न करायचे आहेत आणि उद्या लवकर मॅचेस सुरू करू. कारण एक गट जास्त आहे, त्यामुळे आपल्याला सुद्धा वेळ महत्त्वाचे असेल. तसा प्रयत्न आयोजक करतीलच. यानंतर टॉस केला जाईल. पहिली इनिंग समाप्त झाले. धावसंख्या झाले एकूणच 62. 24 चेंडू 63चा पाठलाग दुसऱ्या सत्रात करावा लागेल. अमर क्रीडा मंडळ कासप या टीमला पण टॉस या ठिकाणी केला जाईल. दोनही कॅप्टन वयाल टीमचे कर्णधार आणि तळेगाव टीमचे कर्णधार आलेले आहेत. मी सतीशदादा साठे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचं आहे. गुलसुंदे ग्रामपंचायत विद्यमान सदस्य सतीशदादा साठे त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. खरं तर टॉस केला जातोय. टॉस जिंकलेला आहे वयाल टीमनं. यानंतर लगेचच सतीश दादा यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी हरीश दादा पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सतीश दादा साठे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचं आहे. जय हनुमान वानिवली या टीमसाठी दीपेश पवार वानिवली यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. सतीशदादा साठे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. हँडसम पर्सन म्हणून आपण त्यांच्याकडे बघतोय. खरे तर भारतीय जनता पार्टी हा त्यांचा प्रमुख पक्ष आणि आपण या स्पर्धेमध्ये आलात, आम्ही तुम्हाला मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. पहिली इनिंग या ठिकाणी समाप्त झालेली आहे. धावसंख्या झाले 62. 24 चेंडू 63 धावांचा पाठलाग इथून पुढे करायचे. दुसऱ्या सत्रामध्ये कासप टीमला या धावसंख्येचा पाठलाग होईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील पॅडी पवार सर. हो, धन्यवाद अंकितजी मालुसरे. तमाम क्रीडाप्रेमींचं आपण या SDP ग्रुप आयोजित सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. आज पहिली रात्र आहे आणि पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर रफ अँड टफ मॅच यश मालकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या अशा लढती आपण पाहतो. जसं सुरेशदादांचं नाव या परिसरामध्ये आपण जसं उंचावरती आहे तशा मॅच मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि सेकंड राऊंडची पहिलीच मॅच आहे. पहिली विनिंग या ठिकाणी समाप्त झालेली आहे. असं वाटत होतं की वानिवली संघाची धावसंख्या थोडीशी कमी पाहायला मिळेल, मात्र जयेश थोरवेचा जो आपण एक जो अर्धशतक पाहिलं आणि त्या अर्धशतकाच्या जोरावरती एक धावसंख्याचा उच्चांक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला आहे. 62 धावा टोटल पहिल्या विनिंगमध्ये आलेल्या आहेत आणि सिद्धू पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक देखील या खेळाडूला देण्यात आलेले आहे. मात्र पाहूया, पहिलं सत्र समाप्त झाले. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. विजयासाठी 24 बॉल आणि 63 धावसंख्याचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहूया काय आता प्लॅनिंग केल्या जातील वानिवली संघाकडून. आणि अमर क्रीडा मंडळाच्या माध्यमातून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. सतीश कोंडिलकर आणि त्यांच्या समवेत असतील आदित्य घाताडे. दोन्ही सलामीच्या फलंदाज आपण शुभेच्छा देऊया. तमाम क्रीडाप्रेमींचं आणि व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं आपण कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. आणि जे 24 इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह जे स्पर्धा पाहत आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. आज समालोचनामध्ये जर आपण पाहिलं असेल ना, भाऊ मुकादम हे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील आपण या SDP ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत करू. भाऊसाहेबांना आपण एक विनंती करूया की आपण व्यासपीठावरती यावं. आपलंही हार्दिक स्वागत. पॅडी, यानंतर RSK एंटरप्राइजेस या नावानं जो वयाल संघ खेळतोय त्याचे पुरस्कर्ते अनिल दादा डुकरे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला
पाहायला मिळतोय. त्यांचंही आपण विशेष आभार व्यक्त केले पाहिजेत की त्यांनी या संघाला या स्पर्धेमध्ये उतरवलं. अनिल दादा डुकरे त्यांनाही आपण विनंती करूयात की आपण यावं मुख्य व्यासपीठावरती. हा नक्कीच अनिल दादा डोकऱ्यांचं देखील आपण या SDP ट्रॉफीमध्ये सरचं स्वागत करूया. जोरदार लाऊड अपील आपण अंकित याच्यावरती पाहिली या चेंडूवरती. मात्र पंचांचा या अपीलवरती कुठलाच आपण पाहिलं असेल प्रतिक्रिया आली नाही आहे. अर्थातच पहिला चेंडू डॉट बॉल टाकण्यात आलेला. गोलंदाज शरद मुसले एक चांगला गुणवान हा गोलंदाज आहे. जसा लेदर क्रिकेट देखील चांगला खेळतोय. मग प्रत्येक खरमोडे असतील, शरद मुसले असतील, हा जयेश थोरवेने खऱ्या तर प्रभावित केले या SDP ट्रॉफीमध्ये. आणि या SDP ट्रॉफीमधला पहिला अर्धशतकाचा मान त्या खेळाडूंनी मिळवलेला आहे. 2 चेंडू आपण पाहिले असेल डॉट आले. सतीश रामा पहिल्या मॅचमध्ये एक चांगली अशी धुवाधार फलंदाजी ती आपण पाहिलेली. मात्र या मॅचमध्ये आपण पाहिलं असेल 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आक्रमण होणं गरजेचं आहे. मात्र पाहू या चेंडूला एलिव्हेशन थोडासा कमी पाहायला मिळाला. चेंडू हवेमध्ये प्रत्येक खैरमोडे चेंडूच्या खाली येत असताना पाहूया या ठिकाणी झेल सोडली की मॅच सोडली आहे. मात्र 2 धावा या चेंडूवरती आत्तापर्यंत मिळाल्या. 2 धावसंख्येच्या बरोबरीनं खातं उघडं झालेलं आहे त्या अमर क्रीडा मंडळ कासप संघाचं. आमच्या गजानन हुशार माझे सदस्य त्यांनी आज पण ही वाणिले संघाला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित झालेत. त्यांचे आपण स्वागत करूया. सचिन थोरे यांनी पहिल्या इनिंगमध्ये प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे. मात्र पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा. 3 धावा या व्हाईटच्या बरोबरीने पूर्ण होत आहेत. आता गरज आहे ती 60 धावसंख्येची. आक्रमण हाच एखादा बचाव असेल कारण की आधीच धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये 62 जमवली आहे. सतीश रामा याच्यामध्ये क्षमता आहे. कुठल्या क्षणामध्ये मोठे पटके खेळण्याची क्षमता आहे. सध्याच्या परिस्थितीत आपण पाहिलं असेल एक जीवनदान त्याला मिळालं आहे. पुन्हा एकदा शहरात आपण पाहिलं असेल प्रत्येक खैरमोडे थोडेसे चाच पडत आहेत. जिथे संधी मिळाली ना सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. रुकेश जर विचार केला ना तर कासप संघाला हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला आक्रमण करणं गरजेचं आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. सेमीटवर तुमच्याकडे 24 चेंडाचं सत्र आहे. आणि हा सुरेख चेंडू वेगवान प्रतीचा पंचाकडे या ठिकाणी आपण पाहिलं असेल अपील केली जाते आहे. आणि पंचाने मात्र ते अपील उचलून धरले. फलंदाज सतीश रामा स्वस्तात 5 झाले. 4 वैयक्तिक धावा त्याने जमवल्या आणि पहिली विकेट पहिला ब्रेक थ्रू मिळाला आहे तो आपण पाहिलं असेल पहिल्या गोलंदाज शरद मुसले यांना. नक्कीच पहिले आपण पाहायला गेलं विकेट मैदानाच्या बाहेर नक्कीच आपण पाहायला मिळतोय. जयेशने प्रभावित केलाय. सातत्यानं खेळ त्याचा चांगला राहिला आणि या स्पर्धेची पहिली रात्र आणि त्याचं पहिलं अर्धशतक नक्कीच कंप्लीट झालं. कमालीचा खेळ पाहायला मिळाला. आपण पाहायला गेलं वानिवलीकर आपण पाहायला गेलं प्रॅक्टिससाठी त्यांना मैदान उपलब्ध नाही आहे. पण पाहायला गेलं तरी सुद्धा आपण पाहायला खूप सारी मेहनत त्यांची आपण पाहतोय. जयेश असतील शरद शांत स्वभावाचा खेळाडू आहे. त्याला कोणावरती कधी चिडताना आपण पाहिलं नसेल आणि खेळ त्याच्यामध्ये आणि तो खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवला. हा नक्कीच येस सर तुमचं म्हणणं रास्त आहे. मात्र शांत आणि संयमाने तुम्हाला आता कामगिरी करायला लागेल. क्रिकेट जो असा खेळ जेंटलमॅन खेळ आपण नेहमीच म्हणतो तर क्रिकेट हा तुमचा ताकदीने खेळत नसतो जातो. क्रिकेट तुमच्या दिमागाने खेळला जातो आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये आता दोन्ही संघ प्रयत्न करत आहेत. 62-63 धावसंख्येचा बचाव सुरू आहे सध्याच्या घडीला वाणिज्य संघाचा. आणि या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपण पहिला सतीश रामा यांची गेलेली विकेट आता नवीन आलेले फलंदाज योगीराज माली बाळा म्हणून त्यांना नेहमीच थांबवलं जातं. मात्र ह्या चेंडूवरती मात्र आलेला स्क्वेअर लेगच्या दिशेने खणखणी आल्या चौकार आला. आपण पाहायला गेला कपालीचा स्ट्रोक आपण त्या ठिकाणी पाहिला. आणि तुम्ही जर सुरुवात आतापासून केली तर नक्कीच हे लक्ष देखील तुमच्यापर्यंत नक्की सहज पद्धतीने प्राप्त होईल. सुरुवात महत्वाची त्या विपरीत त्याच्यामध्ये असलेलं सातत्य कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे आणि ती आता राखावी लागेल. कारण कोणतंही कार्य असो या क्रिकेटचा खेळ त्याच्यामध्ये सुरुवात सोबत तुमच्याकडे सातत्य पॅडीसर असणं गरजेचं आहे. हा नक्कीच सातत्य तुमचं आपण म्हणतो ना सुरुवात करणं सोपं मात्र सुरुवातीमध्ये सातत्य टिकवणं खूप कठीण असतं आहे. आणि सध्याच्या घडीला SDP ग्रुपचा आपण जर विचार जर केला असेल पद्मताई सूर्यदास पाटील ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा दरवर्षी आपल्या भेटीला येते.
पहिली स्पर्धा आपण पाहिली असेल वडगाव जिल्हा परिषद डेची स्पर्धा, त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल ना तर नंतर आपण जर पाहिलं असेल ना तर नाईटची स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. आणि सुरेश दादांचं कुठलं कार्य असू द्या ते कार्य नीट नेटकपणे कसं होईल त्यांचं एक कटाक्ष नेहमीच असतं आहे. त्यांना देखील आपण धन्यवाद देऊया. मात्र आणि कैलास दादा थोरे यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचं आपण सरचे स्वागत करूया. मात्र आता मैदानाच्या आतमध्ये आहे सर, विजयासाठी गरज असेल उर्वरित चेंडू आता बाकी असतील 18 आणि गरज 54 धावसंख्येची. यावेळेचा बॉल अलंग द कार्पेट यावेळेस पाहायला मिळाला. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील कौशल थोरवे उचलतील फेकतील, डबलचा प्रयत्न पण रोखला गेलाय. आपण पाहायला गेला सन्माननीय सिद्धजी पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. 50 अगदी ज्यांनी अर्धशतक कंप्लीट केलं जयेश थोरवे अर्थातच ऋतू याच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज जमा आहे या ठिकाणी. अजून एक दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहायला गेलं सिद्धू पाटील. आपण विचार केला रोहितदादा पाटील जनतेचा जनसेवक डाऊन द अर्थ माणूस. जशी वडिलांची विचारसरणी आपण पाहायला गेलं त्याचप्रमाणे त्यांचे 2 सुपुत्र आपण नक्कीच पाहतो. हां, नक्कीच त्यांना देखील आपण धन्यवाद दिले पाहिजेत. म्हणजे इथूनच तुम्हाला आता वारसा लागलेला आहे समाजसेवेचा, आता चांगला तुम्ही वारसा घेतलेला आहे. मात्र आपण समाजामध्ये सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं असेल ना यश हे नाव खूप चर्चेत आहे. प्रत्येकाच्या आपण पाहिलं असेल अडचणीला धावून येणारा माणूस, हक्काचा माणूस. आपण पाहिलं असेल साधी राहणीमान आणि उच्च विचारांचे आमचे सुरेशदादा पाटील, त्यांच्या कार्याला देखील आपण सलाम केला पाहिजे. हा सुरेख चेंडू पाहूया, चेंडूला फ्लिक केलाय, स्क्वेअरलेगमध्ये चेंडू जात आहे. चांगला क्षेत्ररक्षण कौशल यांच्या माध्यमातून. मात्र एकच धाव संख्या होती तर समाधान मानावं लागतं आहे. मात्र आदित्य गातड्याला आता सिद्ध करून द्यावा लागेल इथे मैदानाच्या आतमध्ये, कारण का सतीश रामा याची जी विकेट गेली ना एक मोठा हादरा बसला आहे. योगीराज नवीन आले फलंदाज, त्यांच्या बॅटच्या साईनं पहिल्या चेंडूवरती चौकार पहिला. आणि आता समीकरण जर आपण पाहिलं असेल ना तर विजयासाठी गरज आहे ते अजूनही 52 धावसंख्येची. धावसंख्येचा आव्हान जर विचार केला असेल ना तर हा मोठा आहे. आदित्य या चेंडूवरती आक्रमण करतो आहे आणि तिथे मात्र आपण पाहिलं असेल मला असं वाटतं लखन कांबळे याच्या माध्यमातून टिपलेला हा झेल. आदित्य गाताडे बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच पाहायला गेलं असं म्हटलं जातं ना पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. आणि कॅचेस पकडले जातात. फिल्डिंग डिपार्ट देखील आपण पाहिलं वान्युले टीमचा आवाज कमाल करतोय. लखन कांबलेने पहिल्या मॅचमध्ये देखील बराचसा कॅच टिपला होत्या आणि चांगले क्षेत्ररक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि आद्याच्या घडीला आपण पाहायला गेला तर नक्कीच त्यांनी अजून एक झेल टिपला. फिल्डिंग डिपार्ट खूप महत्त्वाचं आहे, कारण क्रिकेटचा मंत्र आहे चला देऊया अगदी गोलंदाज साथ करूया फलंदाजांवरती मात, हा क्रिकेटचा मंत्र आहे. आणि त्याच्यानुसार आता फिल्डिंग डिपार्ट तुमचा यावर 100% देतो आपल्या टीमसाठी. जेव्हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असो फिल्डिंग डिपार्टचं काम आहे अगदी तुम्हाला चांगली फिल्डिंग करणं. कारण बॅटिंग बिलो ना बिलो फिल्डिंग आपण पाहिलं बॉलिंग बिलो ना बिलो फिल्डिंग करत असताना 100% आपल्या टीमसाठी गावासाठी देणं हे आपलं परम कर्तव्य असतं. हा, नक्कीच पहिलं षटकाचा खेळ या ठिकाणी समोर. दुसऱ्या षटकासाठी वैभव थोरवे राईट आर्म ऑर्थो विकेटनं पहिल्या चेंडू ते आपण पाहिलं असतं मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चेंडू बराच वेळ हवेमध्ये जिथे आपण पाहिलं असतं चांगलं प्रोटेक्शन होतं. तत्पूर्वी एकच धावेवरती समाधान मानावं लागतं. सर्कलच्या आतमध्ये चेंडूला प्रोटेक्शन झालेलं आहे आणि नवीन आलेला फलंदाज राकेश माली यांच्या बॅटमधून एक सिंगल धाव. आणि आता सिंगलच्या पद्धतीनं काम चालणार नाही आहे, तुम्हाला हवाई सफर करावं लागेल. मोठे फटके बॅटच्या साहाय्याने येणं गरजेचं आहे, जेणेकरून गोलंदाजावर तुम्हाला आक्रमण केला किंवा मोठे फटके आलेत जर मात्र चेंडूने धावांचा अंतर कमी केला जाईल. योगीराज बाला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, मात्र चेंडू आणि बॅटचा कुठला संपर्क निर्माण झाला नाही आहे. अर्थातच 2 षटकं मला असं वाटतं या ठिकाणी सुदर्शन सर समाप्त झालं. तर 12 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 51 धावसंख्येची. 12 चेंडू आता 51ची गरज आहे. परंतु ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकतो या स्पर्धेचे सर्व सुरेशदादा पाटील. नक्कीच त्याला आपण ऑन स्क्रीन वरती पाहू शकतो. अद्यापही आपण पाहायला गेलं मुख्य मान्यवरांची मांदी आली जरूर मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. तसेच आपण पाहिलं नंदकुमारजी पाटील असतील, अविनाशदादा पाटील, हरेशदादा पाटील असतील, खूप सारी मान्यवर मंडळी आपण पाहतो आणि संपूर्ण SDP. आणि त्यातमध्ये या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण गजाबाई अगदी खूप आकर्षित केला, कारण चर्चा आहे या स्पर्धेची आणि त्याचबरोबर गजाबाईची देखील त्याची खूप सारी मेहनत आहे.
आपण पाहायला गेलं ना तर मागच्या वर्षी आपण पाहायला गेला खूप फेम झाला होता. आता त्याच्या आपण पाहायला गेलं दरवर्षी अ, अगदी 4 दिवसामध्ये नवीन ड्रेस कोड आपण पाहतो. आज रेड आहे ना, उद्या वेगळा असेल, म्हणजे 4 ड्रेस कोड त्याच्यासाठी सेट असतील. आणि आपण जर पाहायला गेलं हेअर कट देखील खूप आकर्षक SDP 9961 त्याने माथ्यावरती कोरलाय. माथ्यावरती नाही तर सर्वांच्या हृदयावरती. खरं तर SDP 9961 हा ब्रँड याबाज कोरला गेला. मैदानाच्या आतमध्ये आता गरज असेल 51 या धावसंख्येची. 12 चेंडू 51 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज कौशल्य थोरवेच्या हातामध्ये तिसऱ्या षटकाची जबाबदारी दिली. पंचांचा मात्र व्हाईट बॉलचा इशारा येत आहे. सध्याच्या घडीला व्हाईट चेंडूमध्ये तितकासा फरक पडणार नाही, कारण आपण विचार केला असताना तर 12 चेंडू 51चा समीकरण होता, जिथे 1 धाव एक्स्ट्राची मिळाली आहे. आणि आता समीकरण येऊन पोहोचलेलं आहे तो 50 धावसंख्येचा. स्ट्रायकर येतो फलंदाज आपण पाहतोय आदेश असतील. स्ट्रायकरवरती कट करण्याचा प्रयत्न पाहूया. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न गोटीने कुठेतरी चुकला जातोय. हे काय घडलं? कौशलने डायरेक्ट हिट केला जरूर, मात्र तिथे संधी मिळाली आहे जिथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि या 2 धावसंख्येच्या बरोबर सांघिक धावसंख्येमध्ये आता थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळेल. 11 चेंडू उर्वरित शिल्लक बाकी आहेत आणि गरज येते 48 धावसंख्या. टोटल धावसंख्या आत्ता लागलेली आहे 15 धावा. मस्त चेंडू. गोलंदाजाने खरं आता युक्ती लढवलेली आहे. अस्तम गोलंदाजी ठेवलेली आहे, जेणेकरून फलंदाजाला इथे 11 लाईनचे फटके खेळण्यासाठी कुठली संधी उपलब्ध करून देत नाहीत. ही खरी असं आपण पाहिल्यास आज गोलंदाजी चांगली झालेली आहे ती वाणिवली संघाची. पुन्हा एकदा तोच चेंडू, मात्र पंचांचा आता या ठिकाणी व्हाईटचा इशारा आलेला आहे. आता गरज असेल 47 धावसंख्येची. 10 चेंडू 47. नक्कीच आपण पाहायला गेलं तर हे आव्हान आता डोईजड व्हायला लागलंय. पाणी डोक्याच्या वरून वाहू लागलंय असं म्हणलं तरी वावगं नाहीये. कारण पण पहिल्या सत्रामध्ये जयेश थोरवेची ऋतूची फटकेबाजी कमालीची पाहायला मिळाली. आणि प्रत्येक वाणिवलीकराच्या स्टेटसवरती आजच्या दिवसामध्ये व्हॉट्सअपवरती क्लिप ती नक्कीच आपण पाहू. SDP ट्रॉफीमधलं पहिलं अर्धशतक पहिल्या रात्रीतलं ऋतूच्या बॅटमधून आलं. कमावीच आपण पाहायला गेला प्रभावित करणारं ते अगदी अर्धशतक होतं. आणि तेच अर्धशतक कदाचित आपण पाहिलं असेल अमर क्रीडा मंडळ कासोपरसाठी कर्दनकाळ ठरलेलं आहे. आणि त्याच 50 धावा आता त्याला जड झालेल्या आहेत. मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले असताना कुठले चौकार षटकार येतात, सिंगल डबलच्या सहाय्याने धावा आता या जमवल्या जातात. योगीराज पंचांचा मात्र इशारा पुन्हा एकदा व्हाईट चाललेला आहे. आणि आता गरज असेल ती 45 धावसंख्येची. मॅच मात्र आपण पाहिलं असेल याच्यानंतर एक सेकंड राऊंडची दुसरी मॅच असणार. एका बाजूला वयाळ आणि दुसऱ्या बाजूला तळेगाव. एक चांगले मॅच आपल्याला याच्यानंतरची पाहायला मिळणार आहे. कौशल थोरे याच्यावरती केलेल्या आक्रमणची तर शतरक्षण शरद मात्र थोडेसे फंबल झाले, तिथे झेल सुटला जातोय. आज मैदानाच्या आतमध्ये यश सर आपण पाहिले असताना बऱ्याचशा झेल ड्रॉप झालेल्या आहेत. आणि त्याचं कारण रिझन काय असेल ते मैदानाच्या आतमध्ये त्यांनाच माहीत असावं. मात्र पाहूया प्रत्येकाचा प्रयत्न हा 100% एफर्ट देण्याचा असेल. मात्र बरेचसे झेल देखील ड्रॉप झालेले आहेत. त्याच्या अगोदर आपण येसांबे संघाचे सुद्धा आपण पाहिले असतील त्या मॅचमध्ये बरेचसे झेल ड्रॉप झाले. मात्र या चेंडू ते पाहूया, चेंडू हवेमध्ये आहे आणि मस्त टिपलेला हा झेल वैभव थोरवे यांच्या माध्यमातून योगीराज यांना मात्र आता परतावा लागेल. आणखीन एक विकेट डाऊन झाले. ऑन स्क्रीनवरती आपण पाहू शकतो योगीराज बाद झाले आहेत. आणि आता अगदी आपण पाहिलं ती धावसंख्येचा डोंगर उभारला होता, त्याच्यामध्ये आता आपण पाहिलं तो चढताना तमचाक झाली कासप टीमची. कारण मोठी धावसंख्या होती. तुम्हाला मी म्हटलं उल्लेख केला होता पॅडी सर की सुरुवात तुमची चांगली, त्यामध्ये सातत्य कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल. आणि जर ठेवली असती तर नक्कीच वेगळं चित्र आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळालं असतं. येस सर, तुमचं म्हणणं देखील असतं. ही धावसंख्या 40-45च्या आत असती ना तरी मॅच मी तर म्हणेन चांगली झाली असती. कारण का ज्यावेळेस तुमच्या 62-63 धावा होत्या त्या धावांचा पाठलाग करत असतं ना, ज्यावेळेस मात्र तुमची दमचाक झालेली आहे. मात्र जी फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये झालेली आहे ती आपण पाहिली असेल वाणिवली संघाची. आणि जर का जयेश थोरवेला तुम्ही रोखला असतं तर कदाचित या धावा कमी होताना ते पाहायला मिळाल्या असत्या. मात्र नेहमीच आपण म्हणत असतो ना येस सर, क्रिकेट आपण जर तर शिवाय क्रिकेट नाही आणि क्रिकेट शिवाय जर तर नाही आहे.
कौशल. मात्र पाहूया चेंडू हवेमध्ये विकेटची संधी निर्माण झाली आहे, तिथे मात्र टिपलेला अमित हुशार यांच्या माध्यमातून टिपलेला हा झेल. वाणिवलीमध्ये हुशार असतील तुमचे थोरवे, ही सगळी मंडळी आपण पाहतोय. मधीतच मोसले त्याच्यामध्ये एक लखन सारखा एक गोलंदाज त्यांच्या स्क्वॉडमध्ये आपण पाहतोय. आणि जिथे आपण पाहिलं असेल षटक या ठिकाणी षटक क्रमांक 3 सामन्यात प्रसाद गाताडे नवीन आलेला हा फलंदाज. हे सर प्रेक्षक वर्ग आता विचार करता हाच का तो कासप संघ ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये एकावरती विजय आपल्या संघाला मिळून दिलं होतं. आणि या धावांचा पाठलाग करत असताना आता थोडीशी दमछाक झालेली आहे. थोडीशी म्हणण्यापेक्षा आपण जर पाहिलं असताना 6 चेंडू शिल्लक आहेत, 43 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी आणि मोठं आव्हान झालेलं आहे. आणि हा सामना वाणिवली संघ आतापर्यंत चांगल्या दिशेने वाटचाल करतोय. मात्र पाहूया क्रिकेट हे अनिश्चिततेनं भरल्याचा हा खेळ आहे. परंतु आपण पाहायला गेलं परंतु पकड जमवले. आता अगदी आपण पाहायला गेलं धावसंख्येचा ग्राफ जर पाहिला डाऊन आपण पाहतोय कासप टीमचा. ते पाहताना आपण पहिला सुरुवातीच्या सत्रामध्ये मोठे फटके येणं अपेक्षित होतं, पण तो आले नाहीयेत. आता बॅकफुटला थोडीशी ढकलली गेले असं वाटायला लागलं. ही मॅच हातातून जाते की का कासप टीमच्या. आता विचार केला तर या चेंडूत सिंगल एक धाव आली आहे. आता 42 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते फक्त आणि फक्त 5 बॉल, 5 चेंडू शिल्लक आहेत. औपचारिकता नक्कीच अर्थातच बाकी आहे, कारण आपण पाहिलं जयेश ऋतू करता चुकी करणार नाही. आजचा दिवस त्याने प्रभावित केलाय. आणि आपण पाहायला गेलं कॉलिंग असणं गरजेचं आहे तुमच्यामध्ये. अगदी तुमच्यामध्ये बॅलन्स कॉलिंग अचूक असणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही आपण पाहायला गेलं संघ खेळ करत असता. परंतु ही मॅच आपण पाहायला गेलं जणू एकतर्फी पाहायला मिळते पॅडी सर. हा आता सिंगलने तितका काहीच फरक पडत नाही. जरी आता इथून चौकार षटकार जरी आली ना तरी वाणिवली संघाला काही हा फरक पडत नाही आहेत. कारण का धावसंख्येचा तो आपण पाहिलं असेल जो उच्चांक आहे आणि ह्या चेंडूवरती हलकेशी लागले एज यष्टीरक्षकांनी टिपलेला हा झेल वैभव यांच्या माध्यमातून विकेट आली या चेंडूवरती. आतिश कोंडिलकर आता मैदानाच्या आतमध्ये. आतिशनं देखील चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता. एक चांगले असे गोलंदाज आहेत आतिश कोंडिलकर. मात्र बघा आता फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये जर का 1-2 चौकार षटकार रोकेशीतून आल्या तरी प्रेक्षकांचा मनोरंजन या मॅचमध्ये होईल. मात्र प्रेक्षकांना सुद्धा हा सामना आता पूर्णपणे एकतर्फी ओढ्याच्या छायेमध्ये नाकारता येत नाही आहेत. कारण का या गोलंदाजीने जी काय आपण पाहिलं असं ना धारदाची गोलंदाजी आहे ती गोलंदाजी आत्तापर्यंत चांगली झालेली आहे. आतिश कोंडिलकर. चेंडू हवेमध्ये सेफ प्लॅन हा चेंडू होतोय. राजू थोरवे यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय जयेश याला शुभेच्छा आल्या. त्यांच्या पिताश्री आहेत आणि त्यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात. राजू थोरवे साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून तुमच्या शुभेच्छा आयोजकापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहोत. आणि आत्तापर्यंत जी कामगिरी झालेली आहे ती अप्रतिम अशी कामगिरी झाली ती वाणिवली संघाची. हा चेंडू फिरून मारलेला आहे. पाहूया फायनल क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चौकार आलेला ह्या चेंडूवरती आणि बऱ्याच वेळानंतर बऱ्याच उशिरानंतर एक चौकार या विनिंग मधला आपण पाहिलेला आहे. तेवीस धावा माफ करा 27 धावा चौकारच्या बरोबर 27 धावा लागल्या त्या धावफलकावरती. आणि या चेंडूवरती कदाचित आमच्या समालोचन कक्षाला हा उत्तर असावा. मात्र मस्त आपण पाहिला असता षटकार शेवट गोड झालेला आहे. मात्र हा सामना ज्या गमावत या ठिकाणी जिंकलेला आहे तो वाणिवली संघानं. वाणिवली संघाचं हार्दिक स्वागत. हडलक टीम अबर क्रीडा मंडळ कासप 2-1 मॅच आपण जिंकली न पात्र दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला पराभव आलेला आहे. त्याच्यापुढे या ठिकाणी आपण खचून जाऊ नका. आपण नेहमीच म्हणत असतो ना सर हारजीत तो होती रहती है लेकिन खेल खेलना सबसे बड़ी बात है. आपण या स्पर्धेमध्ये त्याला चांगला खेळ केला आणि या स्पर्धेमध्ये जे काय आपण वर्तन चांगलं केलेलं आहे तर नक्कीच आपल्याला देखील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मात्र कॉमबॅक्समध्ये पहिलं सत्र समाप्त झालेलं आहे या ठिकाणी. आणि पहिला आपण पाहिलं असेल या ठिकाणी हा सामना जिंकलेला आहे तो वाणिवली संघानं. मात्र या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट ज्यांनी 19 चेंडूमध्ये
54 धावांची एक विस्फोटक विनिंग आणि SDP ट्रॉफीमधला पहिला अर्धशतक ज्याच्या नावावरती आपण पाहिलेला आहे तो जयेश तोरवे आहे. आपण हा पारितोषिक कलेक्ट करण्यासाठी आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यावं. नक्कीच या ठिकाणी मी सत्यजित साठे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतोय आमचे हरिजी पाटील नंदकुमारजी पाटील यांच्या शुभ हस्ते प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण जर पाहायला गेलो मॅन ऑफ द मॅच पहिला अर्धशतक आणि सिद्धू पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपये कॅश प्राइज आहे ते देखील आपण यायचं. आणि सचिन थोरवे त्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज होतं. 5 षटकार झालेत म्हणजे 500 रुपये आहेत. आणि सचिन दादा आपले 500 रुपये देखील आपण जमा करावे आलेले आहेत ना आणि ते देखील आपण या ठिकाणी द्यावं. टोटल 600 आपण द्यायचे आणि शरद याचा एक षटकार आहे. टोटल 600 रुपये असतील. जयेश प्लीज आपण यावं. जयस एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या खेळाडूसाठी आपला विभागातील खेळाडू आहे आणि अर्धशतक त्याच्या नावावरती आहे. या जयेश थोरवे मॅन ऑफ द मॅच देतील आमचे सन्माननीय सत्यजित साठे अगदी नंदकुमार पाटील हरेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. नक्कीच आपण पाहायला गेलं मॅन ऑफ द मॅचसाठी दीपकजी ठाकूर आणि संदीपजी काटल यांच्याकडून आपण पाहायला गेलं आकर्षक ट्रॉफी आहे. त्यानंतर SDP ब्रँडेड कॅप प्रदान केले संकेतजी पाटील यांच्या माध्यमातून एक रेडबुल प्रतीकजी भालेकर यांच्या माध्यमातून आणि मॅजिक टच हेअरकट कुपन आणि त्याचबरोबर दैवतजी पाटील अष्टे यांच्याकडून आई विला यांच्याकडून गॉगल स्पोर्ट गॉगल या ठिकाणी दिला जातो प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. नक्कीच आपण पाहतोय जयेश कमालीचा खेळ अर्धशतक आपण पाहायला गेलं या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मोठा खेळ तुझा चाला आणि यापास खूप आपण पाहायला गेलं ना ते देखील आनंद चेहऱ्यावरती दिसतो. वानवडी टीमने 2 मॅच जिंकल्यात आणि जयेश संपूर्ण टीमचा खेळ चांगला राहिला. वानवडी टीम पाठीराखे देखील खुश असतील कारण आपल्या गावाचा खेळाडू आणि त्याने कमालीचा खेळ केला. नंदकुमारजी पाटील सतीजी साठे हरिजी पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नक्कीच जयेश नक्कीच कारण पहिलं अर्धशतक आपण पाहिलं पहिली रात्र काय प्रेशर होता कारण पहिली मॅच तुम्ही पाहिली केलपट्टीचा अंदाज तुम्हाला आला होता परंतु आता दुसऱ्या मॅच मध्ये प्रेशर होता का आणि अगदी बॅटिंग करताना तो जाणवला का? प्रेशर तर होता. पहिली मॅच मी 0 रन आउट झालो होतो पण या मॅचमध्ये मला कमबॅक करायचं होतं आणि ते मी करून दाखवलं. नक्कीच कमबॅक खूप महत्त्वाचं होतं परंतु टीमचा सपोर्ट कसा राहिला टीममध्ये असे कोणते खेळाडू आहेत त्यांचा सपोर्ट राहिला त्यामुळे तुमची बॅटिंग चांगली राहिली का? क्रिकेटचा खेळ जेव्हा नॉस्टर एंडचा खेळाडू देखील महत्त्वाचा असतो आणि त्याचा सपोर्ट तुम्हाला लाभला का? असे कोणते खेळाडू आहेत? असं नाहीच आहे. सर्व टीम मला सपोर्ट करते आणि मी चांगला करावं म्हणून ते प्रे करतात माझ्या. आणि आयोजनाविषयी तुम्ही काय म्हणाल का? SDP आयोजन सुरेशदादा पाटील यांचं आयोजन आहे. आपल्या एरियात असं कोणताच आयोजन नसतो असं हा आयोजन आहे. आम्हाला खूप एक्सायटेड होतो आम्ही ही मॅच खेळण्यासाठी आणि आम्हाला त्यांनी संधी दिली. नक्कीच. आणि पाठीराखांविषयी काय मध्ये शेवटचा प्रश्न कारण खूप साऱ्या पाठीराख आहेत मी पाहिले आहेत आणि त्यांच्याविषयी काय म्हणाल? गावातले पण भरपूर जण आलेत त्यांना पण थँक्यू बोलेल. पप्पा पण मॅच बघतात आमच्या घरचे सर्वजण अजून जागेत मॅच बघतात आहे. थँक्यू सर्वांसाठी. थोडेसे भावुक झाले आहेत परंतु वेल प्लेड ऋतू चांगला खेळ पाहायला मला SDP ट्रॉफी मधला पहिलं अर्धशतक जयेश थोरवे वानिवली यांच्या नावावरती वेल प्लेड. ओर टू कॉम बॉक्स.